मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या 10,000 इंग्लिश वर्ड्स या सिरीज मध्ये, ज्या ठिकाणी दररोज आपण 25 नवीन इंग्लिश शब्द तुमच्यासाठी घेऊन येतोय। बघा, याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, या सिरीज मध्ये आपण 400 व्हिडिओज पूर्ण करतोय। प्रत्येक व्हिडिओ मध्ये 25 शब्द म्हणजे अशा प्रकारे 10,000 इंग्लिश शब्द तुम्ही सहजपणे या सिरीज मध्ये पूर्ण करू शकता। बघा, आपण कशा प्रकारे पाहतोय इंग्लिश शब्द, त्याचं वाचन कसं करायचं, त्याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे। तर ए टू झेड म्हणजे सर्व प्रकारचे शब्द तुम्हाला या सिरीज मध्ये पाहायला भेटणार आहे, जे की स्पोकन इंग्लिश असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, दोन्हीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत। बघा मित्रांनो, आज आपला 27वा पार्ट आहे। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। आणि बघा मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी फक्त मी मराठी शब्द विचारतोय, तुम्ही इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ काय आहे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे तुमचा सराव होऊन जाईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा शब्दसाठा सुद्धा वाढेल। बघा, पहिला शब्द तुमच्या समोर आहे पीस म्हणजे तुकडा। पीस म्हणजेच काय, तुकडा। पुढे आहे पब्लिक म्हणजे सार्वजनिक किंवा लोक सुद्धा आपण म्हणतो, ठीक आहे। पब्लिक म्हणजे काय, सार्वजनिक। पुढे आहे रिपोर्ट म्हणजे अहवाल। रिपोर्ट म्हणजे काय, अहवाल। पुढे आहे सी म्हणजे समुद्र। सी म्हणजेच काय, समुद्र। आहे प्लेस म्हणजे ठिकाण। प्लेस म्हणजेच काय, ठिकाण। पुढे आहे पूल म्हणजे ओढणे। पूल म्हणजेच काय, ओढणे। पुढचा शब्द आहे रिस्पॉन्सिबल म्हणजेच जबाबदार। बघा, रिस्पॉन्सिबल म्हणजेच काय, जबाबदार। पुढे आहे सीट म्हणजे आसन। सीट म्हणजेच काय, आसन। पुढे आहे प्लॅन म्हणजे योजना। प्लॅन म्हणजेच काय, योजना। पुढे आहे पुश म्हणजे ढकलणे। पुश म्हणजेच काय, ढकलणे। रेस्ट म्हणजे विश्रांती। रेस्ट म्हणजेच काय, विश्रांती। पुढे आहे प्लांट म्हणजे रोपटे। प्लांट म्हणजेच काय, रोपटे। पुट म्हणजे ठेवणे। पुट म्हणजेच काय, ठेवणे। रिटर्न म्हणजे परत येणे। बघा, रिटर्न म्हणजेच काय, परत येणे। सेकंड म्हणजे दुसरा किंवा आपण सेकंद, सेकंद जे घड्याळाचं सेकंद ते पण, ठीक आहे, ते पण सेम आहे। आणि दुसऱ्या नंबरवर येणारा सेकंड। पुढचा शब्द आहे सिक्युअर म्हणजे सुरक्षित। सिक्युअर म्हणजेच काय, सुरक्षित। पुढे आहे प्ले म्हणजे खेळणे। प्ले म्हणजेच काय, खेळणे। क्वार्टर म्हणजे पाव किंवा चतुर्थांश किंवा चौथा भाग, ठीक आहे। क्वार्टर म्हणजेच काय, पाव किंवा चौथा भाग। पुढे आहे रिच म्हणजे श्रीमंत। रिच म्हणजेच काय, श्रीमंत। पुढे आहे सी म्हणजे पाहणे। सी म्हणजेच काय, पाहणे। पुढे आहे प्लीज म्हणजे कृपया। प्लीज म्हणजेच काय, कृपया। क्वीन म्हणजे राणी। क्वीन म्हणजेच काय, राणी। पुढे आहे रीड म्हणजे मुक्त करणे। रीड म्हणजेच काय, मुक्त करणे। सिम म्हणजे दिसणे। सिम म्हणजेच काय, दिसणे। पुढे आहे प्लेंटी म्हणजे भरपूर, मुबलक प्रमाणामध्ये, ठीक आहे, प्लेंटी। तर बघा मित्रांनो, आता फक्त मी मराठी शब्द विचारतोय, तुम्ही त्या शब्दासाठी इंग्लिश शब्द काय आहे आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुकडा, सार्वजनिक, अहवाल, समुद्र, ठिकाण, ओढणे, जबाबदार, आसन, योजना, ढकलणे, विश्रांती, रोपटे, ठेवणे, परत येणे, दुसरा, सुरक्षित, खेळणे, पाव किंवा चौथा भाग, श्रीमंत, पाहणे, कृपया, राणी, मुक्त करणे, दिसणे आणि भरपूर। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।